आपण मराठी भाषा सप्ताह साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं आज आपल्याबरोबर आहेत अविनाश बेनेवाले सर. त्यांच्याकडे आपण जाऊयात. वसुंधरा, मगाशी तू सांगितलंस की सरांचे 42 पुस्तक आलेले आहेत, तर त्याबद्दल सांगशील? अगदी मुश्ताक. आताच आपण एक पॅकेज बघितलं शचिनी केलेलं की भाषा जी समृद्ध होत असते ती अनेकांच्या योगदानातून समृद्ध होत असते. मग ते लेखक असतील, कवी असतील, साहित्यिक असतील. सरांचं एक पुस्तक आहे भाषा घडताना, आपण त्याच्याबद्दल बोलूया सरांशी. सर तुमच्या भाषा घडताना या पुस्तकाबद्दल सांगा. प्रत्येक भाषेमध्ये बदल हे होत असतात. कुठली जिवंत भाषा घेतली तर त्याच्यामध्ये सातत्याने बदल होत असतात. हे त्याच्या जिवंतपणाचंच लक्षण आहे. मराठी भाषा ही त्याप्रमाणे बदलत आलेली आहे. जसं आज आपण ज्ञानेश्वरी बघितली 700 वर्षापूर्वीची, तर त्यातलं बरंचसं आपल्याला कळत नाही का, तर त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत. त्या मनाने आपल्याला रामदास तुकाराम हे जवळजवळ अडचण न येता कळू शकतात. पण गेल्या 50-60 वर्षांचा 100 वर्षांचा जरी विचार केला तरी मराठीमध्ये सातत्याने बदल होत आलेले आहेत. तर गेल्या 60-70 वर्षातले मराठीतले बदल काय आहेत आणि ते का झाले, कसे झाले, याचा विचार या पुस्तकामध्ये केलेला आहे. की उदाहरणार्थ शब्दांना प्रत्यय लावत असताना मराठीमध्ये आपण त्याचं एक सामान्य रूप करतो आणि ते सामान्य रूप काही शब्दांच्या बाबतीत न करण्याचा असा एक प्रकार मराठीमध्ये अलीकडच्या काळात घडला. आता उदाहरणार्थ देशपांडे असं असेल नाव, तर त्याला प्रत्यय लावत असताना त्याचं आपण एक सामान्य रूप करतो आणि देशपांड्यांना असं म्हणतो. पण त्यानंतरच्या काळामध्ये इंग्लिशच्या प्रभावाने, किंचित हिंदीच्या प्रभावाने असं झालं की देशपांडे हे नाव जे असेल त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही, विशेष नाम आहे आणि मग प्रत्यय लावायचं. मग देशपांडेंना, काळेंना, जुन्या पद्धतीने काळ्यांना असं रूप होत असे. हा एक बदल झालेला आहे. अशा तऱ्हेचे मराठीमध्ये गेल्या 60-70 वर्षामध्ये बदल झालेले आहेत. त्या बदलांचं नुसते बदल झालेले दाखवलेले नाही, तर ते बदल का झाले आणि कसे कसे होत गेले आणि समाजाने ते केव्हा स्वीकारले. जेव्हा एखादा बदल होतो तेव्हा त्याला आपण बिघाड म्हणतो. पण हा बिघाड जर रोज व्हायला लागला तर मग शेवटी आपण मान्य करतो की ठीक आहे बुवा, आणि मग तो स्वीकारतो आपण आणि मग तो बदल हा भाषेमध्ये मान्य होतो. त्या पहिल्यांदा तो नेहमी बिघाड असतो. तो बिघाड आपण पचवला की मग तो बदल होतो. तर ह्या संदर्भात मराठीमध्ये जे जे घडलं ते दिलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर हिंदीमध्ये अशा बाबतीत काय झालं, जर्मनमध्ये काय झालं, हे थोडक्यामध्ये त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. अगदी सर, इंग्रजीच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की दरवर्षी नवीन शब्दांची भर त्याच्यामध्ये पडत असते आणि वेगवेगळ्या भाषेतून ते शब्द उचलतात. म्हणजे त्यांनी आता गुरु हा शब्द उचललेला आहे किंवा असे अनेक उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये देता येतील. मराठीच्या बाबतीत काय सांगता येईल? थोडीशी ज्याला म्हणता रिजिड आहे, फ्लेक्झिबिलिटी कमी आहे असं म्हणता येईल? नाही, निश्चित नाही. आणि इंग्लिशच्या बाबत असं नेहमी म्हटलं जातं की इंग्लिशमध्ये जगभरातल्या भाषांमधले शब्द आलेले आहेत, इंग्लिशमध्ये भारतीय भाषांमधलेही शब्द आलेले आहेत. खरं आहे. पण इंग्लिशची लाखो शब्दांची जर शब्दसंपत्ती घेतली तर त्याच्यामध्ये 500-700 भारतीय भाषांमधले शब्द हे किरकोळ आहेत. म्हणजे पर्सेंटेज काढायचं झालं तरी देखील त्याला निग्लिजिबल असंच म्हणावं लागेल. ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे शब्द आलेले आहेत असं नाही. आणि मराठीशी तुलना केली तर गेल्या काही वर्षांमध्ये मराठीने आपले नवीन शब्द तयार करणं, वापरणं हा प्रकार बंद केला आहे की काय अशी शंका यावी इतपत आज आपण परभाषांमधले, विशेषतः इंग्लिशमधले शब्द जसेच्या तसे उचलतोय. मला असं वाटतं की शब्दाला प्रतिशब्द देण्याची, म्हणजे इतर भाषेतल्या शब्दांना प्रतिशब्द देण्याची एक जी ताकद असते ही मराठीमध्ये काल परवापर्यंत होती, अगदी 60च्या दशकापर्यंत होती. पण अलीकडे गेल्या 8-10 वर्षामध्ये मात्र आपण ती ताकद गमावून बसलो. अगदी सर, आपण याच्याबद्दल बोलू की मराठी भाषेचा प्रवाहीपणा कुठेतरी थोडासा कमी झालाय का, किंवा ही जी तुम्ही ताकदीबद्दल बोललात तसं सकस साहित्य किंवा शब्दनिर्मिती होत नाही का, याच्याबद्दल आपण बोलू. मुश्ताक सर आपल्यासोबत आहेत. बरोबर आहे वसुंधरा. आणि आपल्याबरोबर नाशिकहून आहेत संगीतकार संजय गीते, त्यांच्याशी आपण बोलूयात. संजय सर, मगाशी तुम्ही अनुभव सांगितलात तुमचा कुसुमाग्रजांबरोबरचा, तर त्याबरोबरच तुम्ही मराठीच्या प्रसारासाठी प्रेम कर नावाचा एक अल्बम काढलात, तर त्या अल्बम बद्दल थोडंसं सांगा. काय काय आहे त्या अल्बम मध्ये? हा, त्या अल्बम मधलं कंटेंट किंवा अल्बम सुचण्याचं महत्वाचं कारण असं झालं की पठ्ठे बापूराव किंवा राम जोशी शाहीर यांच्या काही रचना मला माझे गुरुवर्य श्री अण्णासाहेब मोरे यांनी माझ्याकडे रचना दिल्या आणि सांगितले की याच्यावर तू काम कर.
मी असं त्याच दिवशी संध्याकाळी मी एक रचना घेऊन मनापासून गायचा प्रयत्न करत होतो, चाल लावायचा प्रयत्न करत होतो. त्याच वेळी एक डीजे माझ्या घराजवळ सुरू होता आणि त्याच्यावरती काला 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 कौवा कौवा काट खाएगा असं काला कालाचा 108 वेळा जप व्हावा अशा पद्धतीने तो शब्द माझ्या कानावर इतका मला त्रास झाला. ती किक वाजत होती आणि तो डीजे ढक ढक करून इतका मला त्रास झाला आणि तरुण मुलं त्यावर नाचत होती. इतकं इरिटेशन झालं, इतकं हर्ट झालो मी की मी म्हटलं की काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला मराठीमधलं पण काहीतरी त्याच्यावरती मुलांनी नाचलं पाहिजे. डिस्कोथिकमध्ये किंवा डान्स फ्लोअरवर मराठी कविता का नको वाजायला असं माझ्या मनात आलं. आणि कुसुमाग्रजांचा शब्द किंवा त्यांचा सहवास इथं हृदयामध्ये घर करून राहिलेला असल्यामुळे मला एकदम असं वाटलं की पुरे झाले चंद्र सूर्य या कवितेमधली 18वी ओळ आहे. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं, अशी कविता म्हटलं आपण घेऊया. आणि त्या दिवसापासून निर्धार केला की अशाच कविता एकत्र करायच्या आणि त्या गिटारवरती रॉकवरती सगळं त्याचं मॉडर्न हे करायचं. आणि नवीन मुलगा, तरुण मुलगा, ह्या मॉल कल्चरमधला 18-20 वर्षाचा मुलगा, त्याने कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, त्याने तात्यासाहेबांच्या कविता वाचल्या पाहिजे, त्याने विंदा करंदीकरांच्या कविता वाचल्या पाहिजे असा निर्धार त्या दिवसापासून करून जवळपास वर्षभर मी त्या प्रोजेक्टवर काम केलं. त्यातलं मी तुम्हाला वाटल्यास प्रेम कर हे जे शीर्षक गीत आहे ते मी आपल्याला ऐकवू शकतो. जरूर. ला 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 रा री रा 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 रा. हे पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. अरे मोरासारखा छाती काढून उभा रहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा सारा सारा. प्रेम कर, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. प्रेम कर, प्रेम कर, प्रेम कर. हे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर, हे प्रेम प्रेम प्रेम. क्या बात है सर. म्हणजे असं एक ते छान झालंय. तुम्ही एक त्याला धून लावलीत आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही हा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तुमच्याबरोबर आणखी आपण बोलणार आहोत. त्याबरोबरच आपल्याबरोबर बेनीवाले सर सुद्धा आहेत, त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत. पण इथे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोक.